सुंदरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल। दरोडा घालून रोख रकमेसह 3,73,000 रुपयाचा माल लुटणारे 5 आरोपी ताब्यात। कोल्हापूर एलसीबीची कामगिरी। गुरुवार 5 डिसेंबर 2024 रोजी आकाश जगन्नाथ शिंदे वय 26 राहणार माले तालुका हातकलंगले हे बचत गटाची जमा केलेली 3,61,377 रोख रकमेची बॅग मोटरसायकलवरून घेऊन भारत फायनान्स कंपनी लेशा हॉटेलजवळ कोल्हापूर येथे घेऊन जात असताना गुरुकुल रेसिडेन्सी येथे 4 इसमांनी मोपेडवरून त्यांना रस्त्यामध्ये अडवून राजेंद्रनगर येथे येऊन दादागिरी करतोस काय असे म्हणून त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील पैशाची बॅग व त्यामध्ये असलेली रोख रक्कम 3,61,377 रुपये, सॅमसंग कंपनीचा टॅब व बायोमेट्रिक मशीन जबरदस्तीने हिसकावून घेऊन मोपेडवरून पळून गेले। याबाबत दिलेल्या फिर्यादीप्रमाणे राजारामपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या होत्या। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे यांच्यासह पथक रवाना केले होते। त्या दरम्यान पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की 3 लाख रुपये संगीता शिंदे यांच्याकडून नेत असताना तिचा मुलगा सनी शिंदे यानेच कट रचला आहे। मिळालेल्या माहितीवरून संशयित सनी शिंदे याला ताब्यात घेऊन तपास केला असता फिर्यादी यांच्याकडे असलेल्या रकमेबाबत त्याला माहिती असल्याने त्याने ती माहिती त्याचे साथीदार किरण वैदू, अभिजित आवळे, विजय कदम, रोहित कदम यांना देऊन गुन्हा करण्याचा कट रचून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यावरून 5 आरोपींना ताब्यात घेतले। त्यांचे नाव पत्ते विचारला असता त्यांनी सनी बाबासाहेब शिंदे राहणार कोल्हापूर, किरण स्वामी वैदू राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर, अभिजित अनिल आवळे राहणार कोल्हापूर, विजय सुरेश कदम राहणार कोल्हापूर, रोहित सुरेश कदम राहणार कोल्हापूर अशी सांगितली। त्यांच्याकडून गुन्ह्यातील गेलेले रोख रक्कम 2,50,000 व गुन्ह्यात वापरलेली 1 लाख रुपये किमतीची सुझुकी एक्सेल मोपेड व 20,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 3,70,000 रुपयेचा माल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी राजारामपुरी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे। सुंदरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि